हाय हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सर्वजण? मस्त मजेत आहात? मी सुद्धा मस्त आणि मजेत आहे. स्वागत आहे तुमचं कोमल गळवे या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज ना भावाचं केळवण करायचं होतं, तर खूप घाई गडबडीत मी करते हे सगळं, कारण आम्हाला गावाला पण जायचं एका महत्त्वाच्या कामानिमित्त आणि जाता जाताच भावाच्या लग्नाची शॉपिंग पण करायची आहे. म्हणजे त्याच्या लग्नाचा बस्ता वगैरे सगळा बांधून झालेला आहे, बट त्याला जो म्हणजे शेरवानी किंवा ब्लेझर ह्या दोन्हीपैकी काहीतरी घ्यायचा आहे. पण काय घ्यावं त्याला समजा नाही, तर तो बोलला तुझ्या चॉईसने घेऊया. सो मग आम्हाला त्याच्यासोबत जाऊन चॉईस करायची आहे. पण मला माहिती नाही शॉपिंग होईल की नाही, कारण काही गडबडीत तो प्लॅन कॅन्सल होतं की काय. असं पण कसं होतंय ते तुम्हाला कंटिन्यू बघितल्यावर समजेल. सो ब्लॉग अजिबात स्किप न करता कंटिन्यू करा. तर सिंपल असेच मी रेडी झालेले आहे. हा ड्रेस मी शिवलेला आहे, तुम्ही पाठीमागे बघितलंच असेल किंवा नसेल बघितलं. साडीचा ड्रेस शिवलेला आहे. सो कसा वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे. तर भाऊ सुद्धा आलेले आहेत, मी तुम्हाला दाखवते. काय ती काय केलंय? स्वागत आहे तुमचं कोमल सचिन ब्लॉग्स या चॅनल मध्ये. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. हे मी घरीच लिहिलंय बघा. एक थोडंसं हे होतं, प्रिन्सचे कलर्स होते त्याच्यातून, आणि हे ह्यांनी केलंय फुलांचं आणून. आणि इथं ताट मांडायचं आहे, जेवण वगैरे. हाय, आणि तू कसा अवतार केलाय? कुणी बांधलं ह्याला असं? तुला बांधायचं का असं? मग जेवणामध्ये ना स्वीट बनवले, ते म्हणजे शेवाळ्याची खीर. त्याला खूप आवडते शेवाळ्याची खीर, तो भरपूर केलेली आहे. खीर वाढून घेते अगोदर. कुणी दिलं तुला चॉकलेट? धना मामा ना. काजू, पिस्ता, बदाम आणि वेलदोडे, तूप, भरपूर काय काय घालून केलं. मध्येच काय तर असतंय बघा अशी लुडबुड. चॉकलेट त्याला सोलून द्यायचं. कुणी दिलं तुला? थांब थांब. ए कशाला आणले असलं चॉकलेट? पप्पाकडून काढून घे. ओ त्याला चॉकलेट काढून दे. त्याला काढ चिकट आहे. पप्पाकडून काढून घे. खाऊ नको, ती खाईल बघा. तर मी प्लेट घ्यायचं विसरलीस. पनीर वाढायला प्लेट घ्यायचं. कुणीतरी येणार येणार ग, पाहुणा घरी येणार. काय जेवायची गडबड चालली आहे? हा बस बस. कुणीतरी येणार येणार. केळवण तिथं लिहिलंय की सोप्पा साध्या भाषेत, धनाजीचे केळवण. काय जेवताना पण वहिनीला फोटो काढून पाठवते बघा. सगळे लाईव्ह अपडेट द्यायला लागते है ना. तर सगळ्यात अगोदर त्यानं सुरुवातच खीर पसंत केली, कारण त्याला लय आवडते म्हणून. चांगली तर झाल्या, छान झाल्या ना. बाकीचं पण खाऊन सांग. साधं सिंपलच डेकोरेशन केलंय, कारण जास्त झकबक नाही आवडत म्हणून. प्लस आता घाई गडबड गावाला पण जायचंय म्हणून. तू आता काय म्हणलं सांगते. काय झालं, पनीर छान आहे म्हणून सांगायला लागला आणि मी कॅमेरा ऑफ केला म्हणून ते तसं म्हणतोय. चांगलं नाही ना झालं पनीर. सगळा पसारावरून आता आम्ही चालू शॉपिंग साठी. तर खूप पसारा झाला होता, भांडे खूप पडले होते, मीच घासले आणि आता चाललं. तर हे मागणे येणार आहेत भाचे आणि हे. सो तिथून मग आम्ही शॉपिंग करून गावाला जाणार आहे. तर शॉपिंग ह्या धुले राजाची करायची आहे. तोच ड्रायव्हिंग करायला लागला. फायनली आम्ही पोहोचलो आणि नेहमीप्रमाणे पोरांना खास घेणार आहे. आणि हा नेहमीप्रमाणे मला विकनेस आले, मला बरं नाही म्हणून टाळाटाळ करणार आहे. हाय, काय कुणाला शॉपिंग करायचे पिलू?
मला नाही, त्याचं लग्न आहे, धना मामाचं लग्न आहे, त्याला शॉपिंग करायचंय. थांब, पळू नको, रस्ता आहे, हात धर मामाचा. सेकंड फ्लोअर वर जायचं आता. आणि प्रिन्स उचलून घे म्हणून मागे लागला. आता कोण उचलून घ्यायचं रे तुला? नाही उचलून घेत. चल, जे ग्रूमचं सेक्शन आहे ते वर आहे, ब्राईडचं खालीच होतं. सो आणि हे दोघांची ड्युटी इकडे लागले. मामा जिंदाबाद. त्याला इतकं दमवून काढलंय ना, हे कधी आमच्या सोबत शॉपिंगला येणार नाही बघा. तुला पश्चाताप व्हायलाच पाहिजे माझ्यासोबत शॉपिंगला येण्याचा. अरे काय हेळसांड केले, अरे बाळ आहे ते, बाहुली नाही. ए उतर खाली, मामा आहे ना ती. काय तुला जे दोन्ही पण ट्राय करायला काय म्हणत नाही. नाही हे ट्राय कर, आपलं महाराष्ट्रीयन. हे लयच सिंपल आहे, हे हळदीला वगैरे. धोतर ए बघा पटकन, टाइमपास नाही करायचा आपल्याला, मला गावाला जायचं अजून. इकडं मिरर आहे, मिरर मध्ये पण बघ. इव्हेंट युट्यूबर आहे का इव्हेंटला? काय यार, शांत बसा की, पड चाल. नाकावर आलंय केळवण. अरे ते ब्लॅक कलरचं पण किती भारी वाटत. ए नाही, एक नंबर वाटत, लय भारी दिसत. तिकडे मिरर आहे तो तिथं त्या साईडला. नाही पण हे गेटअप मी कुठेतरी बघितलं, ताज मध्ये चहा प्यायला वेटरचा गेटअप माझा होता. ए नाही नाही, ए चांगलं, ती मजाक करते तू. मिरर मध्ये बघ, लय भारी दिसत, तुझ्या हाईटला पण सूट होते ती. पॅन्ट रेडीमेड दावा एंट्री बोलू द्या इथे, रेडीमेड आहे. बसल्यावर वाटतंय क्रीम पाहिजे ना बायकोला दाखवायला, तिच्या पसंत नाही ना, मम्मी पप्पा नाही, वहिनीला दाखवायला. शुभ मंगल. ए छान दिसतोय कलर, हे पण खरंच फायनल करता नाही. त्याला ब्लेझर पण एकदा ट्राय करू दे त्याच्या मनानं. ब्लेझर पण ह्याच्यापेक्षा बाहेर. अरे काय स्ट्रेच झालंय का काय? थांब, त्याच्यावर एक वेल पण फ्री येतोय बघ, ते दाखवतात. तुला पाच दिवसाला लागा लग्नाच्या एक्साइटमेंट मध्ये सगळा गेटअपच करायचं असतं. अरे तुला बघायला मिळलं का नाही? तुला कधी बघायला मिळलं का नाही? आमचं नशीब एवढं चांगलं. होईल तुझं पण. एक तलवार हातात घे. तलवार असते का लग्नात? असते होय, तलवार असते का नवर देवाला? तर फायनल लुक बघा ह्याचा, एक नंबर. तुला वाटत नाही का मिरर मध्ये बघून? बघ की मिरर मध्ये, तुला वाटत नाही चांगला दिसत आहे? तू ब्लेझर पण एकदा ट्राय कर, त्यांना म्हणे बाजूला ठेवा, आणि एकदा ब्लेझर पण ट्राय कर. दोन्ही पैकी बघू आपण काय चांगलं दिसतंय. मम्मीला व्हिडिओ कॉल कर की. ए मम्मीला व्हिडिओ कॉल कर, तुझा फोन दे इकडे, मी धरते. मोकळ्यात तुम्ही फोटोशूट करू नका, फुकट घ्यायचं असेल तर फोटोशूट करा. मम्मीला फोन कर की, मम्मीला विचार कसं दिसतंय. हा एक घातलाय त्याने ब्लेझर. ब्लेझर पेक्षा तेच भारी वाटतंय खरं तर. तुझी हाईट जास्त आहे त्यामुळे ब्लेझर चांगलं वाटतं. तर यांचं कधी व्हायचं काय माहित, आम्हाला गावाला पण जायचंय. पोराने तर दमवून सोडलंय. अरे पण आवर की, फायनल कर की तू. तिकडे पण सूट्स आहेत भारी भारी. तो सेमच कलर आहे का? एका बायकोची म्हणजे स्त्रीची, लेडीजची शॉपिंग कधीच झाली असती, पण हा मुलगा असून ह्याची शॉपिंग, ह्याला किती कन्फ्युजन आहे की ह्याला ब्लेझर चांगला दिसेल का शेरवानी चांगला दिसेल. शेरवानी खूप चांगली दिसते तरी ती खरंच आहे. आता फोनवर बघ, बायकोला विचारायला लागले कसे दिसणार आहे. ओ भावाचा, हा भावाला विचारायला लागले. आता भावाच्या नंतर बायकोला लावणार फोन, नंतर बायकोला 1 तास घालवणार. हे चांगलं नाही, अहो हे चांगलं नाही, अहो ते चांगलं नाही. उरक पटकन. काय
म्हणायचं नाही प्लेन नाही. तुला म्हणतोय शेरवानी चांगली दिसते तर तुला ब्लेझरच. अरे ब्लेझर ओल्ड वाटतंय रे आता. ओल्ड म्हणजे ती युट्यूबला म्हणजे इंस्टाग्रामला व्हिडिओ नाहीत काय घुमे खाते एकदम ऑड हिरो होंडाले एकदम ऑड माणसं. त्याला घालायचाच हाय ब्लेझर तर आता आपण काय करायचं. अरे किती भारी शेरवानी दिसते बघ. आता तू स्वतः पर्सनली तू स्वतःच सांग मत काय. हे ब्लेझरच छान वाटतोय. सगळ्यांचं असंच ब्लेझर आहे त्यामुळे तू ब्लेझर घेऊ नको. खूप गमले मी पाय दुखायला लागले. आता बसते खाली. माझी पोरं पण खाली बसलेत. ए झोपायच नाही खाली घाण असते बसायचं फक्त. ते काय चॉईस करणार नाही लवकर. किती उशीर मला इतका राग यायला लागला नाही. मला वाटतं अक्षरशः आम्हाला 1 तास झालाच लिहिते येऊन. नुसतं फोन करून सगळ्याला विचारायला लागले. पसंत तर काहीच करणार झाले. ह्याच्यासोबत परत कधीच यायचं नाही कधीच. ही लग्न तर परत कशाला करणार आहे. आता एकदाच करणार आहे ना. तर फायनली त्याने शेरवानी चूज केली आणि आता आम्ही आलो केळवणचा ड्रेस घ्यायला. त्याला केळवणला काय घेऊ काय समजत नव्हतं तर हे बोलले कपडेच घेऊया. सो हा कलर तुझा आहे तो पण चांगला वाटतो. तिथे जाऊ नको त्याला हात लावू नको ते ओरडतात. ये इकडं तुला शर्ट भारी आहे. त्यांची एंट्री झाली बघा. मला ट्रिपल एक्सेल बसतोय. हा बसतोय. नाही घेतली पॅन्ट अजून. अहो पॅन्ट त्याचीच आहे ती ऑलरेडी. हे आवरून मी असं टाइमपास करायला लागले आल्यापासून. मी ह्याला विचारा तुम्हाला घ्यायचा का. हा घ्यायचा तुम्हाला घ्या की मी पैसे देते. नक्की हा 100%. हा मी पैसे देते का. काय जाकू जीनची पॅन्ट आणि शर्ट घ्या. चांगलं वाटतं. हे घ्या हे बरे वाटते. टोटल 2 तास झाले आम्हाला इथे येऊन. अजून हिथंच भटकतोय आणि फक्त चूज काय केलंय 1 शेरवानी बस. ही बघा बसलंय नुसतं फोनवर बोलत. इथं शॉपिंगला आले तरी फोनवरच बोलतोय.